नमस्कार, आकाशवाणीचे हे लबाडवाडी केंद्र आहे। मी सदा खोटे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उद्यापासून माणसाला सिग्नल लागू, बेवड्यांच्या मोर्चाला तुफान प्रतिसाद, सांगोला येथे खोटं बोलण्याच्या स्पर्धेचं आयोजन, महागाई कमी करण्यासाठी सरकारची नवीन उपाययोजना, धाडसी दरोड्यामध्ये चोरांना अपयश, हाती न काही लागल्याने त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि हवामानाचा अंदाज। आता पाहूया सविस्तर बातम्या। उद्या नवीन सालापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सिग्नलचा बिल्ला बसवण्यात येणार आहे आणि लोकांनी सुरक्षित अंतराने चालावं। लोकसंख्या वाढल्यामुळे लोक एकमेकाला तटतात आणि भांडणं करतात। यावर उपाय म्हणून सरकारने ही योजना उद्या 1 तारखेपासून अंमलात आणली आहे। काल शहरामध्ये बेवड्यांचा मोर्चा निघाला होता। या मोर्चाला लाखो तळीरामांनी चांगलाच प्रतिसाद दिला। यामध्ये अनेक बेवडे सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या विविध मागण्या सरकारकडे अर्जाद्वारे दिल्या आहेत। त्यातील काही मागण्या पुढील प्रमाणे: रेशन दुकानात दारू स्वस्तात मिळावी, दारू पिणाऱ्याला सरकारने संरक्षण द्यावे, दारूला कोणीही बेदम मारहाण करणे किंवा शिव्या देणे या गोष्टी निषेधार्ह आहेत। दारुड्याला निवडणुकीमध्ये किमान 25% जागा तरी राखीव ठेवाव्यात। दारुड्याची समाजात टिंगलटवाळी केली जाते, असे केले तर मानहानीचा दावा भरण्यास सरकारने परवानगी द्यावी। दारू पिऊन पडलेल्या बेवड्याला घरी पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी। याशिवाय घरी गेल्यावर दारुड्याला बायको खूप मारते, यापासून दारुड्याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करावा, अशी मागणी त्यांनी केली होती। दारू ही आम्ही सरकारच्या फायद्यासाठी पितो, त्यातून सरकारला खूप मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो। त्यासाठी सरकारने नवनवीन ब्रँड बाजारात आणावे आणि ते स्वस्तात दारुड्यांना वितरित करावे, अशी मागणी त्या दारुड्यांनी केली आहे। याशिवाय एक शेवटची मागणी आहे। येत्या 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर सरकारने मोफत दारू वाटप करावं, अशा अनेक मागण्या या बेवड्यांनी या मोर्चात केल्या होत्या। सांगोला येथे नुकतंच खोटं बोलण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यामध्ये अनेक लबाड लोकांनी आपला सहभाग नोंदवला। याशिवाय अनेक नेते मंडळी आणि राजकारणी लोकांनी आपली कला या ठिकाणी सादर केली। या स्पर्धेचा निकाल येत्या 1 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल। राज्यात महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे। खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे। त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारच्या डोक्यात एक उपाययोजना आली आहे। ती म्हणजे नवीन वर्षामध्ये बुरट्या चोरांना परवानगी देण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती या संघटनेचे चेअरमन बाबुराव थापाडे यांनी दिली आहे। यानंतर काल रात्री खिलारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी रात्री 1:30च्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। दरोडेखोर पाठीमागच्या दरवाजातून घुसले, डायरेक्ट दवाखान्यात गेले, परंतु दवाखाना बंद असल्यामुळे तेथे काहीच सापडले नाही आणि या गोष्टीचा राग आल्याने एका तरुण चोराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी सापडलेल्या एका दोरीने त्याने फास घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोरी उंदरानं कातरली असल्यामुळे दोरी तुटून तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जखम झाली आणि चोरांनी त्याला तातडीने ओपीडीमध्ये नेलं, पण त्या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे चोर खूप वैतागले आणि त्या ठिकाणी चोरांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। याशिवाय हवामानाचा अंदाज। उद्या सकाळच्या हवामानाच्या अंदाजानुसार खिलारवाडी आणि परिसरामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे। तरी आपल्या जनावरांची काळजी घेण्यासाठी
सर्वांनी आपली जनावरं घरामध्ये बांधावीत अशी हवामान खात्यानं नागरिकांना सूचना केल्या आहेत। याशिवाय या 2 दिवसात शेतकऱ्यांनी आपल्याला शेताला पाणी देण्यासाठी किंवा जास्तीत जास्त बाहेर फिरावं असं हवामान खात्याचं मत आहे। याबरोबरच हे लबाड बातमीपत्र संपलं। नमस्कार, धन्यवाद।